दागिने हा माणसाच्या प्रवासाचा अविभाज्य भाग. माणसाच्या मनातल्या शृंगाराच्या कल्पनाही माणसाइतक्याच जुन्या. निसर्गाचे नानाविध आविष्कार पाहताना, अनुभवताना निसर्गाशी एकरूप होण्याच्या ओढीतून कदाचित माणसाने निसर्गातलेच रंग, पानं, गवताचे तुरे, शंख शिंपले, अगदी प्राण्यापक्ष्यांची हाडं, पिसल्याली सोनादी धातू आणि रत्नांच्या शोधामुळे या हौसेला नवनवीन परिणामे मिळत गेली. पृथ्वीच्या पाठीवर नोंदणारी कोणतीही संस्कृती या हौसेला अपवाद नाही. पण दागिने म्हणजे निव्वळ हौस नव्हे, तो माणसाच्या सांस्कृतिक उत्कर्षाचा आणि सौंदर्य कल्पनांचा अभ्युदयाचाही इतिहास आहे. स्त्री आणि दागिने यांचं नातं अगदी जन्मांतरीचं. दागिना म्हणजे फक्त सौंदर्य खुलवणारा अलंकार नाही, तर तो मनापासून जपलेल्या आठवणींचा एक हळवा धागा देखील असतो. आजीच्या कपाटात जपून ठेवलेला नाणेहार असो, आईनं प्रेमानं दिलेल्या बांगड्या असोत किंवा स्वतःसाठी निवडलेलं एखादं खास कानातलं, प्रत्येक दागिन्याची एक वेगळीच गोष्ट असते. पारंपरिक असो व आधुनिक, जडावाचा असो व हलका फुलका, सोन्या चांदीचा असो व ऑक्सिडाइज, दागिना कोणताही असो, दागिने घालायला आवडतच नाही अशी स्त्री विरळच. छानसा मोत्यांचा नेकलेस एखाद्या साध्याशा साडीलाही मस्त उठून दिसण्याचा भाग पडतो, स्त्रीचं रूप खुलवतो. आणि म्हणूनच स्त्रिया बाजारात गेल्या की त्यांची पावलं आपसुकच वळतात ती ज्वेलरीच्या दुकानाकडे. दागिन्यांचं विश्व ही काहीशी स्त्रियांची मक्तेदारी असते असा सूर काही वेळा उमटतो. पण आपल्या संस्कृतीत पुरुषांचेही अनेक दागिने आहेत. साखळ्या, ब्रेसलेट, बिगबाळ्या, अंगठ्या किंवा अगदी शर्टवर किंवा कोटावर लावले जाणारे ब्रूच. हल्लीची पिढी हौसेने पारंपरिक दागिने एक्सप्लोअर करताना दिसते. प्लॅटिनम, सोनं किंवा चांदीत घडवलेले दागिने आवडीने घातले जातात. हे दागिने फक्त व्यक्तिमत्व उठून दिसावं यासाठी घातले जात नाहीत, तर या दागिन्यांमधून नवी पिढी आपल्या पद्धतीनं परंपराशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते. कॅज्युअल वेअर म्हणून नाविन्यपूर्ण घडण असलेल्या क्लासिक कॉन्ट्रास्ट आणि जुन्या ठेवणीच्या दागिन्यांची लोकप्रियता वाढली आहे. यासोबतच चांदीच्या दागिन्यांना खूप मागणी आहे. अगदी नाजूक बारीकशा एक्सेसरीज पासून हेवी ज्वेलरीमध्ये अत्यंत अप्रतिम ज्वेलरी मिळते. हिरव्या ड्रेसवर लाल पिवळ्या डिझायनर पीससोबत निळी, काळ्या सूटवर लाल ज्वेलरी असा फॅशन ट्रेंड असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. दाक्षिणात्य मंदिर शैलीप्रमाणे टेम्पल ज्वेलरी लोकप्रिय आहे. मंदिराच्या वरच्या भागांचे हुबेहूब डिझाईन असल्याने हे दागिने इतके लोकप्रिय झाले की आर्टिफिशियल ज्वेलरीतही या डिझाईनची कॉपी मिळते. अत्यंत सुंदर, नाजूक घडण यामुळे या ज्वेलरीने महिलांच्या मनात विशेष स्थान मिळवलंय. पूर्वापार चालत आलेले दागिने आजही मुली आवडीने घालताना दिसतात. पण त्याचबरोबरीने कुंदनचे, खऱ्या फुलांचे दागिने सोबतच ब्राह्मणी नथ, वेल, झुबे, भोकर, कुड्या, सोन्याचे कान यांचाही सध्या ट्रेंड आहे. सौभाग्यालंकारांचे ट्रेंड्स काळानुसार बदलत गेले असले तरी त्यांचे सांस्कृतिक व भावनिक महत्त्व आजही टिकून आहे. पारंपरिक सौभाग्यालंकारासोबतच आधुनिक डिझाईन्स आणि मिनिमलिस्टिक स्टाईल यांना सध्या मागणी आहे. कोणत्याही क्षेत्रातील, कोणत्याही पदावरची आणि अगदी कोणत्याही वयाची तरुणी महिला असली तरी तिची एक खास आवड असते. दागिन्यांची ही आवड व्यक्तिनुरूप बदलू शकते. म्हणजे एखाद्याला खूप जास्त दागिने घालायला आवडतात तर एखादीला अगदी मोजकेच दागिने आवडतात. पण दागिने न आवडणारी स्त्री तशी दुर्मिळच. पूर्वीसारखे भरगच्च दागिने जरी आता दररोज घातले जात नसले तरी सणावाराला, लग्नासारख्या समारंभात पारंपरिक दागिने आवर्जून घातले जातात. तशीच हिऱ्यांच्या नाजूक दागिन्यांचीही क्रेज वाढतीये. ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज.